नमस्कार. नेहमीप्रमाणे आजचा दैनिक गोमंतक तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल, पण त्यातील काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आजची पहिली बातमी म्हणजे ओल्ड गोवा ऑइल अँड फूड प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमॅन परेश शेडगावकर यांनी अलीकडेच सौदी अरेबिया येथे 3 विविध कंपन्यांची सेंद्रिय तेल, बॉडी ऑइल, खोबरेल तेल यासाठी निर्यात करारावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली. या करारामुळे गोव्यातील नारळ, मीठ, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. आजची दुसरी बातमी आहे ती डिचोली शहरातील सेतू संगम या प्रकल्पाच्या वैभवात आता भर पडणार आहे. या प्रकल्पावरील प्रवेशद्वारावर स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प डिचोली बचाव समितीने केला आहे. सध्या पुतळा उभारण्याच्या दृष्टीने तयारीही सुरू केली असल्याची माहिती या समितीने दिली. दरम्यान पुतळा बांधण्यासाठी निधी जमवण्याची सुरुवात होणार असून ज्यांना निधी द्यायचा असेल त्यांनी आपला निधी कॉर्पोरेशन बँकेच्या डिचोली शाखेत जमा करण्याचे आवाहन या समितीद्वारे करण्यात आले आहे. राज्यात विविध भागात खरीप भात शेती पूर्णपणे पिकून कापणीसाठी तयार झाली आहे. यंदा भात शेती चांगली भरली असून मळणीची कामे पूर्ण होईपर्यंत पर्जन्यराजाने कृपादृष्टी केली तर भात पिकाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे. तसा विश्वास कृषी खात्याने देखील दाखवला आहे. डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणारा साळ, धुमाशे, मेटकुरे, मये, पिळगाव, बोर्डे, अडवलपाल आदी भागात मिळून यंदा जवळपास 600 हेक्टर शेतजमीन भात लागवडीखाली आली आहे. तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आवडत्या गोमंतक टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हीही पॉझिटिव्ह राहा आणि इतरांनाही पॉझिटिव्ह ठेवा. धन्यवाद.